नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. बातमी आहे वाल्मिक कराड संदर्भात. वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक झालेत. टॉवरवरती चढून समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केलेली आहे. परळीमध्ये ही संपूर्ण घोषणाबाजी केली जाते. परळीत त्यांचे समर्थक आंदोलक राणी लक्ष्मीबाई टॉवरवरती चढले आहेत आणि वाल्मिक कराड यांना न्याय द्या असं म्हणत समर्थक टॉवरवरती चढल्याचं पाहायला मिळत आहे. परळीत टॉवर परिसरात टायर सुद्धा पेटवले गेलेत आणि या संपूर्ण घटनेची दृश्य सध्या आपण साम टीव्हीवरती पाहतोय. एकीकडे कराड समर्थक हे थेट टॉवरवरती चढले आहेत, त्यांना न्याय द्या अशी मागणी ते करतायत, तर दुसरीकडे परळीत टायर सुद्धा त्यांनी पेटवलेत. म्हणून आक्रमक अशा पद्धतीचं वातावरण सध्या परळीत पाहायला मिळत आहे. विनोद जिरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत. विनोद, आपण पाहतोय काही क्षणापूर्वी टॉवरवरती घोषणाबाजी झाली, आंदोलन झालं, मात्र आता थेट टायर जाळेपर्यंत मजल गेलेली आहे. नेमकं काय सुरू आहे परळीत? नक्कीच जर पाहिलं तर वाल्मिक कराड यांना आज केज न्यायालयात हजर करणार आहेत आणि या ठिकाणी परळीमध्ये वाल्मिक कराड यांचे समर्थक जे आहेत ते आक्रमक झाले. सकाळीपासूनच वाल्मिक कराड यांच्या आईचं ठिय्या आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टावरवर कराड समर्थक चढले आहेत, घोषणाबाजी सुरू आहे. त्याचबरोबर परळी शहरात टायर देखील जाळले आहेत. मात्र वेळीच या ठिकाणी पोलिसांनी हस्तक्षेप केला आहे, त्यामुळं जे आंदोलन आहे ते आक्रमक आंदोलन थोडं थांबलेलं आहे. मात्र जे टावरवर चढलेले कार्यकर्ते जे आहेत ते अद्यापही उतरले नाहीत. मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू आहे. वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झालाय, मात्र तो गुन्हा खोटा आहे असा या ठिकाणी आरोप जो आहे तो कराड समर्थकांनी केलेला आहे. त्यामुळे तो गुन्हा पाठीमागे घ्यावा आणि त्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी कराड समर्थकांकडून केली जाते. मात्र आता दुसरीकडे केज शहरामध्ये वाल्मिक कराड यांना पोलीस बंदोबस्तात आणण्यात आलेले. त्यांना काही वेळात आता केज न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी सुनावणी देखील होणार आहे. मात्र या सुनावणीमध्ये आता नेमकं काय घडतंय, न्यायालय काय निर्णय देतंय याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. नक्कीच विनोद, आपण अगदी सविस्तर माहिती दिली की नेमकं परळीत काय सुरू आहे. आपण पाहतोय की वाल्मिक कराडला केज न्यायालयात आज दाखल केलं जाणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती कराडचे समर्थक आक्रमक झाले. परळीत सध्या तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. पोलिसांनी हस्तक्षेप केला म्हणून ही आक्रमक भूमिका जी आंदोलकांनी केली होती ती कुठेतरी आता सध्या थांबलेली आहे, परंतु घोषणाबाजी सुरूच आहे. टॉवरवरती कराड समर्थक हे चढलेलेच आहेत.